द न्यूज लाईन, अचूक वेधक। आपला भारत देश जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखला जातो आणि या लोकशाहीचं सौंदर्य काय तर संसदीय प्रणाली स्वीकारली असल्यामुळे आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्या निवडीतून प्रतिनिधी सभागृहात येतात आणि काम करतात। अशा मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून गाव पातळीपासून ते लोकसभेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं कारभार होत असतो। आणि मग महाराष्ट्र हे आपलं राज्य देशातील सर्वार्थानं प्रगत राज्य म्हणून ओळखलं जातं। आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं 288 विधानसभेचे मतदारसंघ आहेत, त्याच पद्धतीनं नगरपरिषदा आणि नगरपंचायती अशा 288 संस्था इथं आज अस्तित्वात आहेत। त्यापैकी 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेला आहे आणि 2 डिसेंबरला निवडणुका होणार आहेत। या नगरपरिषदांच्या 246 नगरपरिषदांमध्ये कराड नगरपरिषद ही सातारा जिल्ह्यातील सर्वात व्यापक अर्थानं म्हणाल तर प्रसिद्ध अशी नगरपरिषद आहे। ती संपूर्ण राज्यभरामध्ये तिचा वेगळा नावलौकिक आहे। विशेषतः गेल्या काही वर्षामध्ये स्वच्छता अभियानामध्ये कराड शहरानं राज्यभर देशभर नावलौकिक मिळवलेला आहे आणि यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून कराडकडे अवघा देश पाहतो आणि त्यामुळे कराडकडे पाहण्याचा राजकीय पटलावरील सर्वांचाच दृष्टिकोन सर्वार्थानं वेगळा आहे। आज आपण यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावरती आहोत। कराड नगर परिषदेमध्ये कुणाची सत्ता येणार अशी संपूर्ण शहरभर चर्चा सुरू आहे। आपण पाहतोय अलीकडच्या काळामध्ये खरं तर नगरपालिका निवडणूक असो किंवा निवडणूक असो दे, निवडणुकांचं एक प्रकारे व्यसन लागलेलं आहे समाजाला आणि निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधित्व मिळवायचं आणि परिसराचा या भागाचा विकास करायचा असं प्रत्येकाचं धोरण असतं। पण दुर्दैवानं गेल्या काही काळामध्ये म्हणजे लोकसेवेचं व्रत पूर्वी पाहायला मिळालं किंवा मिळत होतं, मात्र आज निवडणुकीच्या काळापुरता लोकसेवेचा उमाळा पाहायला मिळतो आणि मग अनेक मान्यवर मंडळी पैशाच्या जोरावर निवडणूक रिंगणात उतरतात आणि मग वेगवेगळ्या आपल्या आघाडी असेल, राजकीय पक्ष असेल यांच्याकडे आपली सर्व ताकद लावून उमेदवारी पदरात पाडून घेतात आणि मग निवडणुकीमध्ये मतदारांना अनेक प्रकारची प्रलोभनं देखील देत असतात। कराड नगर परिषद ही 170 वर्ष जुनी नगर परिषद आहे आणि कराड नगर परिषदेचं हे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण गटासाठी खुलं असल्यामुळं संपूर्ण नगर परिषदेच्या या कालावधीमध्ये गेल्या 25 वर्षामध्ये पुन्हा एकदा नव्यानं संधी मिळत आहे की नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण म्हणजे विभागासाठी खुलं आहे, म्हणजे यासाठी कोणीही प्रयत्न करू शकतो। त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या देखील मोठी आहे। विशेषतः गेल्या काही काळामध्ये कराड दक्षिण आणि उत्तरमध्ये भाजपाचा वाढता प्रभाव आहे। विधानसभेचे दोन्ही प्रतिनिधी देखील भाजपाचे आहेत, त्यामुळे भाजपाकडे तब्बल 16 जणांनी नगराध्यक्षपदासाठीची इच्छा व्यक्त केलेली आहे। भारतीय जनता पक्षाकडून कोणाचं तरी एक नाव निश्चित होईल। तर कराडमध्ये दीर्घकाळ नगराध्यक्षपद भूषवणारे PD पाटील यांच्या विचाराचा वारसा पुढे चालवणारी लोकशाही आघाडी नावाची एक स्थानिक आघाडी आहे। पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारा एक गट आहे आणि जनशक्ती नावाचा एक गट पूर्वी होता, आता होता असं म्हणण्याचं कारण गेल्याच महिन्यामध्ये जनशक्तीच्या जवळपास सर्वांनीच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। यशवंत विकास आघाडी आहे, लोकसेवा विकास आघाडी आहे आणि मग अपक्ष काय मोठ्या प्रमाणावरती इच्छुक आहेत। म्हणून एकंदरीत कराडच्या राजकीय पटलावरती कराड नगर परिषदेची निवडणूक प्रभागामध्ये इच्छुक असणारे उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार एक जबरदस्त मोठी अशी रस्सीखेच पाहायला मिळत आहे। संपूर्ण कराडकरांचं या निवडणुकीकडे लक्ष आहे। इच्छुकांची भाऊगर्दी आहे, प्रत्येक प्रभागामध्येच मोठ्या प्रमाणावरती इच्छुकांची गर्दी आहे। कराड नगर परिषदेमध्ये एकूण 15 प्रभाग आहेत, 31 सदस्य निवडून जाणार आहेत। त्यापैकी एका प्रभागामध्ये 3 सदस्य संख्या असून उरलेल्या 14 प्रभागामध्ये 2-2 सदस्य संख्या आहे। आपण या 15 प्रभागाचा लेखाजोखा घेत असताना प्रामुख्यानं आपण या प्रभागामध्ये इच्छुक असणारे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दलची नावांची चर्चा या भागामध्ये कराड नगर परिषद निवडणूक दुरंगी होणार, तिरंगी होणार की चौरंगी पंचरंगी होणार ते अद्याप निश्चित नाही।
खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षानं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. महायुतीतले अन्य 2 पक्ष जे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट, त्यांच्याकडून देखील अजून कुठलीही स्पष्ट भूमिका नाही. मात्र शिंदे गटाकडून राजेंद्र यादव आणि यशवंत विकास आघाडी हे मोठ्या प्रमाणावरती सक्रिय झाले असून ते देखील निवडणूक लढण्याच्या इराद्यानं त्यांची चाचपणी सुरू आहे. मात्र लोकशाही विकास आघाडी आणि पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारा गट किंबहुना राजकीय अन्य जी शक्ती आहे कराडमध्ये, 3-4 शक्ती एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरं जाण्याची सध्या तरी चर्चा आहे. अशा पद्धतीचे प्रयत्न देखील सुरू आहेत. मात्र ते प्रयत्न आकाराला येत आहेत का हे पाहावं लागेल. दरम्यान प्रभागामध्ये असणारे जे इच्छुक आहेत त्यांनी आपली उमेदवारीची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि यापैकी काही उमेदवारांनी सांगितलं की ज्यांच्याकडून आम्हाला उमेदवारी मिळेल ती आम्ही उमेदवारी स्वीकारणार. याचा अर्थ काय, अलीकडच्या काळामध्ये तत्वनिष्ठा किंवा मतांवर ठाम राहणे याला फारसं महत्त्व राहिलं नाही. तर जो आपल्याला संधी देईल त्याची उमेदवारी स्वीकारायची अशी मानसिकता आहे. आणि साधारणपणे मतदारांचा जर मानसिकता जर बघितली तर मतदारांची सुद्धा अलीकडच्या काही काळामध्ये दुर्दैवानं म्हणावं लागेल मानसिकता ती तशीच आहे. तोल मोलके बोल, माझ्या मताचं कोण मोल करणार आहे, अशा पद्धतीनं स्वाभिमान सोडून किंवा लोकशाही धोक्यात घालून लोकांनी देखील आता एक प्रकारे म्हणता येईल का नाही कंबरेचं सोडलेलं आहे. आणि वरून असं म्हटलं जातं की निवडणुकीमध्ये चोराची लंगोटी का सोडायची. खरं तर मतदारांची ही जी मानसिकता आहे ही खऱ्या अर्थानं गावाला, समाजाला, राष्ट्राला धोक्याकडे नेणारी आहे. आणि समाजाचे जे प्रश्न आहेत मोठ्या प्रमाणावरती आवासून उभे आहेत किंवा असणारे प्रश्न अधिक क्लिष्ट होत आहेत, त्याचं कारण लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून ज्यावेळी मतदार आपली निवड चुकतो त्यावेळेला त्याला मात्र येणाऱ्या सर्व समस्यांच्या रूपानं ही शिक्षा अटळ असते. असो, आपण या भाऊगर्दीमध्ये इच्छुक असणाऱ्या प्रभाग वाईज इच्छुकांची यादी वाचणार आहोत आणि प्रभागांचं असणारं आरक्षण देखील आपण या ठिकाणी पाहूया. प्रभाग क्रमांक 1 मधून संजय कांबळे, शोहेब सुतार, जयवंतराव पाटील, सुदर्शन पाटसकर, राहुल टकले हे इच्छुक असून प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्वसाधारण महिला या गटासाठी रुपाली माने, सुरेखा काटकर तसेच माजी नगरसेवक राजेंद्र माने यांच्या देखील घरातील कोणा महिलेची उमेदवारीची शक्यता किंवा तशा पद्धतीची चर्चा सध्या प्रभागामध्ये सुरू आहे. प्रभाग क्रमांक 2 हा सर्वसाधारण गट आणि सर्वसाधारण महिला आरक्षण अशा 2 गटामध्ये आरक्षण असून सर्वसाधारण गटामधून समीर करमरकर, विनायक कदम, सुहास पवार, सौरभ पाटील, प्रशांत कुलकर्णी, सुभाषराव पाटील, रविराज शिंदे इच्छुक आहेत. तर सर्वसाधारण महिला गटामधून सुनील नाकोड यांच्या पत्नी इच्छुक असून प्रशांत कुलकर्णी यांच्या देखील पत्नी इथं लढण्याची शक्यता आहे. भाग्यश्री साळुंके तसेच रविराज शिंदे यांच्या पत्नी आणि विद्यमान नगरसेविका अनिता पवार यांच्या देखील नावाची चर्चा या प्रभागामध्ये सुरू आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये आरक्षण आहे एक सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला, म्हणजे साधारणपणे प्रभाग क्रमांक 2 सारखंच आरक्षण प्रभाग क्रमांक 3 साठी आहे. आणि प्रभाग क्रमांक 3 हा नव्याने कराड शहर हद्दीत समाविष्ट झालेला जो भाग आहे त्रिशंकू भाग, त्या भागामध्ये ह्या प्रभागाची रचना असून इथून साहेबराव शेवाळे, प्रवीण पवार, शिवराज इंगवले, जावेद नायकवडी, जयवंतराव पाटील, सागर लादे हे इच्छुक असून सर्वसाधारण महिला गटामध्ये रजिया आंबेकरी, ज्योती पवार, कश्मीरा इंगवले, सारिका देशमुख या महिलांची इथं चर्चा पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये अनुसूचित जाती प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला अशा 2 गटासाठी निवडणूक होणार असून या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी इच्छुक असणाऱ्यामध्ये शरद गाडे जे पत्रकार म्हणून आहेत, सिद्धार्थ थोरोडे माजी नगरसेवक आनंदा लादे आणि शिवाजी रामोगडे यांच्या नावाची चर्चा आहे. तर सर्वसाधारण महिला गटामध्ये सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील यांच्या पत्नी शैला पाटील, प्रियांका प्रीतम यादव, स्वाती रमेश मोहिते, अर्चना ढेकळे ज्या मावळत्या नगरसेविका आहेत, अरुण जाधव या देखील माजी नगरसेविका आहेत, विद्या पावसकर, नलिनी अजय शिंदे आणि सुनंदा सुनील पवार, याचबरोबर माजी नगरसेवक गंगाधर जाधव यांच्या पत्नी वैशाली
जाधव यांच्या देखील नावाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये अनुसूचित जाती प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला असं 2 गटामध्ये आरक्षण असून अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये इच्छुक असणारे गजेंद्र कांबळे, राजेंद्र कांबळे, राहुल भैया भोसले, योगेश लादे, शुभम लादे, विजय काटरे आदी इच्छुकांची चर्चा आहे. तर सर्वसाधारण महिला गटामध्ये रेवती सागर बोरगे, सारिका प्रमोद पाटील, रुपाली आनंदा लादे, अरुणा सुरेश पाटील, मिनाज नवाज सुतार, स्नेहल मोहन कदम, अर्चनाताई अशोक पाटील या मातब्बर महिलांची चर्चा इथं इच्छुकांच्या यादीमध्ये ऐकायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक 6 हा इतर मागास वर्ग आणि सर्वसाधारण महिला या गटासाठी राखीव असून इतर मागास वर्ग प्रभागामधून अल्ताफ शिकलगार, साबिर मिया मुल्ला, आलिज मुतवल्ली, नुरुल मुल्ला, राहिल मुतवल्ली, आदम पालकर यांच्या नावाची चर्चा असून सर्वसाधारण महिला गटामध्ये शीतल शेखर बर्गे, पत्रकार विद्या मोरे तसंच ॲडव्होकेट विद्याराणी साळुंके यांच्या देखील नावाची चर्चा आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये इतर मागासवर्ग महिला आरक्षण आणि सर्वसाधारण अशा 2 गटामध्ये आरक्षण असून प्रभाग क्रमांक 7च्या इतर मागासवर्ग महिला आरक्षणासाठी जे इच्छुक आहेत त्यामध्ये मावळत्या नगरसेविका अंजली कुंभार, प्रिया आलेकरी, सावित्री मुटेकर ज्या माजी नगरसेविका आहेत यांच्या नावाची चर्चा असून सर्वसाधारण गटामध्ये घनश्याम पेंढारकर जे गतवेळच्या काउन्सिलमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून राहिलेले आहेत, ज्यांचं नागरी समस्येवरती गेल्या काही काळामध्ये अतिशय सजगपणा पाहायला मिळाला असे घनश्याम पेंढारकर, सुहास जगताप माजी नगरसेवक, दीपक पाटील त्यांना गतवेळच्या निवडणुकीमध्ये थोडक्या मताने पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तर अजय पावसकर हे देखील इच्छुक असून त्यांनी केवळ इच्छुक नाही तर त्यांनी कालच अर्ज भरलेला आहे. किंबहुना कराड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पहिला अर्ज भरण्याचा मान त्यांनी मिळवलेला आहे. अजय कुलकर्णी उंडाळकर हे देखील प्रभाग क्रमांक 7मधून इच्छुक असून जयंत बेडेकर, विनायक मोहिते यांच्या देखील नावाची चर्चा या प्रभागामध्ये पाहायला मिळते. प्रभाग क्रमांक 8 हा सर्वसाधारण महिला आणि इतर मागासवर्ग या 2 गटासाठी आरक्षित असून इतर मागासवर्ग या प्रवर्गामध्ये विजय वाटेगावकर, संजय चन्ने, विनायक विभूते, शैलेंद्र गोंदकर यांच्या नावाची चर्चा असून सर्वसाधारण महिला गटामध्ये शारदा जाधव, देवयानी डुबल, सुनीता साळुंके त्याचबरोबर अतुल शिंदे आणि राजू डुबल यांच्या देखील घरातील महिलेची उमेदवारीची शक्यता या प्रभागामध्ये बोलली जाते. तर प्रभाग क्रमांक 9 हा स्त्री राखीव आणि सर्वसाधारण अशा 2 गटासाठी आरक्षित असून स्त्री राखीवसाठी ज्या नावाची चर्चा सुरू आहे त्यामध्ये ॲडव्होकेट विद्याराणी साळुंके, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, माजी नगरसेविका मिनाज पटवेकर तसेच हनुमंतराव पवार यांच्या पत्नीची देखील इथं उमेदवारी होण्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. तर सर्वसाधारण गटामध्ये प्रताप उर्फ पोपटराव साळुंके, डॉक्टर आशुतोष जाधव, माजी नगरसेवक हनुमंतराव पवार, माजी नगरसेवक फारुख पटवेकर तसेच युवा नेतृत्व समीर पटवेकर यांच्या देखील नावाची चर्चा या प्रभागामध्ये ऐकायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये इतर मागासवर्ग महिला आणि सर्वसाधारण अशा 2 गटाचं आरक्षण असून इतर मागासवर्ग महिला या गटासाठी माजी नगरसेवक श्रीकांत मुळे यांच्या पत्नीच्या नावाची चर्चा असून युवा कार्यकर्ते किरण मुळे यांच्या देखील पत्नीच्या नावाची चर्चा इथं सुरू असून ओंकार मुळे यांच्या मातोश्री माजी नगरसेविका आशा मुळे यांच्या देखील नावाची चर्चा या प्रभागात पाहायला मिळत असून सर्वसाधारण गटामध्ये श्रीकांत मुळे, ओंकार मुळे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष ऋतुराज मोरे, विक्रम भोपते, प्रकाश पवार, मोहसिन कागदी, किरण मुळे, रुपेश मुळे, माजी नगरसेवक बाळासाहेब यादव यांचे सुपुत्र दिनेश यादव, सुमित जाधव, समाधान चव्हाण तसेच नागेश कुर्ले यांच्या नावाची चर्चा ऐकायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये अनुसूचित जाती प्रवर्ग महिला
आणि सर्वसाधारण अशा 2 गटासाठी आरक्षित असून अनुसूचित जातीसाठी महिला आरक्षण आहे यासाठी त्या गटामध्ये इच्छुक असणाऱ्या वैष्णवी रमेश वायदंडे, पूनम भानुदास धोत्रे, शुभांगी अमोल भोसले तसेच माया रमेश भोसले यांची या नावांची चर्चा ऐकायला मिळत असून माया रमेश भोसले या प्रभागामध्ये माजी नगरसेविका म्हणून त्यांची ओळख आहे। तर सर्वसाधारण गटासाठी पैलवान अक्षय सुर्वे, गणेश पवार उर्फ GP, डॉक्टर आशुतोष जाधव, अभिषेक भोसले यांच्या देखील नावाची चर्चा इथं ऐकायला मिळत आहे। प्रभाग क्रमांक 12 हा सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण या गटासाठी आरक्षित असून या गटाचं वैशिष्ट्य असं की ज्यांची इथं नामोल्लेख किंवा चर्चा आहे ते किंवा त्यांच्या घरातील कोणी महिला या ठिकाणी इच्छुक असणार आहे। अजय सूर्यवंशी, जय सूर्यवंशी, शंभूराज रायनाक, इंद्रजित गुजर, जयवंत चौगुले, संतोष मोटेकर, ॲडव्होकेट कुलकर्णी, रफिक मुलानी, ॲडव्होकेट श्रीकांत घोडके तसेच व्यापारी रवींद्र मुंडेकर हे किंवा ह्यांच्या कुटुंबातील महिला अशा पद्धतीनं या प्रभागात चर्चा असून या प्रभागामध्ये प्रत्यक्षात अशी सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षण असताना देखील कोणा इच्छुक महिलेचं नाव मात्र असं पुढं आले नाही। मात्र ज्या सर्वसाधारण गटामध्ये जे इच्छुक आहेत ते किंवा त्यांच्या घरातील महिला अशा पद्धतीनं त्यांची लवचिक भूमिका राहणार आहे अशी देखील या प्रभागामध्ये चर्चा आहे। तर प्रभाग क्रमांक 13 इतर मागासवर्ग महिला आरक्षण आणि सर्वसाधारण या 2 गटासाठी आरक्षित असून इतर मागासवर्ग प्रवर्गामध्ये कीर्तिकी सुनील गाडवे या महिलेची इथं चर्चा ऐकायला मिळत असून सर्वसाधारण गटासाठी जयवंत पाटील, राकेश शहा, गिरीश शहा, ललित राजापुरे, किरण पाटील, पोपट शिंदे, व्यापारी आघाडीचे निखिल शहा, आशुतोष डुबल आणि स्मिता हुलवान यांच्या नावाची चर्चा या प्रभागामध्ये ऐकायला मिळत आहे। तर प्रभाग क्रमांक 14 हा इतर मागासवर्ग महिला आणि सर्वसाधारण अशा 2 गटासाठी आरक्षित असून इतर मागासवर्ग महिला गटासाठी वर्षा सचिन वास्के, प्रियांका भोंगाळे, नूतन घेवरे तसेच कुंभार म्हणून एक आहे त्यांच्या देखील घरातील महिलेच्या नावाची चर्चा या ठिकाणी सुरू असून सर्वसाधारण गटासाठी मात्र महादेव पवार, शिवाजी पवार, सचिन पवार, संजय शिंदे, किरण सूर्यवंशी आणि इंद्रजित भोक्ते यांच्या नावाची चर्चा आहे। पैकी सर्वसाधारण गटासाठी इच्छुक असणारे महादेव पवार, शिवाजी पवार आणि संजय शिंदे हे माजी नगरसेवक म्हणून या प्रभागामध्ये सुपरिचित आहेत। तर प्रभाग क्रमांक 15 मध्ये 3 गटासाठी आरक्षण असून कराडच्या एकूण 15 प्रभागापैकी 14 प्रभाग जे आहेत त्यामध्ये 2 गटाचं आरक्षण पाहायला मिळालं। तर प्रभाग क्रमांक 15 हा एकमेव आहे जिथं 3 गट असून अनुसूचित जाती प्रवर्ग महिला, इतर मागासवर्ग सर्वसाधारण खुला गट आणि सर्वसाधारण महिला अशा पद्धतीने इथं आरक्षण असून यामध्ये अनुसूचित प्रवर्ग महिला गटासाठी घेवदे म्हणून जे कुटुंबीय आहे तर सामाजिक पटलाव ज्यांचं नाव ऐकायला मिळतं त्यांच्या घरातील महिलेच्या नावाची चर्चा असून सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व गणेश गायकवाड यांच्या मातोश्री सौ दया गायकवाड यांच्या देखील नावाची चर्चा या गटासाठी आपल्याला ऐकायला मिळत असून इतर मागासवर्ग खुल्या गटामध्ये अख्तर आंबेकरी, आमिर कटापुरे, मैनुद्दीन मुल्ला, बालेखान मुल्ला, विश्वनाथ फुटाणे, आरिफ आंबेकरी आणि नईम पठाण। याचं एक वैशिष्ट्य असं पाहायला मिळेल की इतर मागासवर्गासाठी खुला असलेल्या या गटामध्ये इच्छुकांची जी संख्या आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती ज्यांचे नावं आहेत त्यांनी गेल्या काही दिवसांपासूनच या प्रभागातील नागरी समस्यांवरती बोट ठेवत जनसंपर्क वाढवलेला आहे। तर सर्वसाधारण महिला गटासाठी सुप्रिया खराडे, मंदा खराडे, संगीता शिंदे आणि सुनंदा शिंदे यांच्या नावाची चर्चा असून सुप्रिया खराडे या माजी नगरसेविका आहेत आणि युवा नेते राहुल खराडे यांनी सुप्रिया खराडे यांच्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीमध्ये प्रभागामध्ये जनसंपर्क ठेवून छोटी मोठी कामं देखील केल्याची चर्चा आहे।
त्यामुळे एकूण 15 प्रभागामध्ये इच्छुकांची संख्या साधारणपणे आता आपण पाहिलं तर ती 100पेक्षा जास्त आहे. ही प्राथमिक अवस्था आहे. यापेक्षा काही लोक आहे, काही जे लोक इच्छुक आहेत, मात्र त्यांनी अजून त्यांची इच्छा व्यक्त केली नाही. मात्र ती निवडणूक लढवण्यासाठी कागदपत्रांची जी तयारी आहे किंवा वेगवेगळ्या आघाड्या राजकीय पक्षांशी त्यांचं बोलणं सुरू आहे. त्यामुळं ज्यांच्या नावाची चर्चा झाली, याही व्यतिरिक्त अनेक इच्छुकांची संख्या या ठिकाणी वाढणार आहे किंवा ज्यांची नुसतीच चर्चा इथं ऐकायला मिळते त्यापैकी काहींची केवळ चर्चा ठरणार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2 डिसेंबरला कराडचे कारभारी नेमके होणार कोण आणि कराड शहराच्या नागरी समस्या सोडण्याबरोबर कराड शहराचा जो नावलौकिक आहे तो अलीकडच्या काही काळामध्ये खऱ्या अर्थानं सुज्ञ कराडकरांनाच म्हणजे एक प्रकारचं अंतर्मुख करायला लावणार आहे. देशामध्ये स्वच्छतेमध्ये नावलौकिक मिळालेलं हेच का कराड, असा प्रश्न प्रत्येक कराडकराला पडावा, अशाच पद्धतीची सध्या कराडची संपूर्ण परिस्थिती पाहायला मिळत आहे. माझे सहकारी अमोल टकले आणि सुहास कांबळेसह प्रमोद तोडकर, द न्यूज लाईन, कराड. द न्यूज लाईन, अचूक वेधक.